मी ॲडव्होकेट पवन कुलकर्णी आज ऋषिकेश वैद्य यांची बाजू मांडण्यासाठी मेहरबान न्यायालयात उपस्थित होतो। जसा भारतीय कायद्याने प्रत्येकाला आपली न्याय बाजू मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, तसा आज ऋषिकेश वैद्य यांच्याकडून आम्ही दोघांनी त्यांची आज न्याय बाजू मांडलेली आहे। आणि सर्वप्रथम ज्या सरकारी वकील आणि तिथल्या जे आयो आहेत त्यांनी सांगितलं की त्यांना 14 दिवसाची पोलीस कस्टडीची गरज आहे, कारण की त्यांना वसई येथे जाऊन इथल्या लॉजवर जाऊन त्यांचे काही मोबाईल्स जप्त करायचे, त्यावर त्यांना त्या सगळ्या गोष्टी जप्त करायच्या आहेत। त्याच्यासाठी त्यांनी 14 दिवसाची PCR मागितली होती, परंतु आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्याचं खंडन करून आज मेहरबान न्यायालयाने त्यांना 6 तारखेपर्यंत PCR दिलेला आहे। आणि आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी असले कुठलेही कृत्य केलेलं नाही आणि ते निरपराध आहेत, असं आमचं आज म्हणणं आहे। जे आरोप ठेवण्यात आलेले आहेत, ज्या तारखा सांगण्यात आलेल्या आहेत, त्या सगळ्या संदर्भात काही जे सांगितलं जातं त्यात किती टक्के सत्य नसेल तर त्याला तुमचा काय प्रतिवाद होता? प्रतिवाद असा आहे की ज्या घटना त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या घटना 2023 ते 2025 पर्यंतच्या सांगितलेल्या आहेत, आणि त्या ज्या घटनेला विलंब झालेला आहे या घटनेला त्याचा कुठलाही सबळ पुरावा किंवा सबब कारण त्यांनी या स्पष्ट केलेलं नाही त्यांनी फिर्याद देताना। त्याच्यामुळं असा कुठलाही घटना घडलेली नाही असं आमचं म्हणणं आहे। 9 दिवसांची वेळ 6 एप्रिलपर्यंत, आणि आमच्याकडे काही पुरावे आलेले आहेत ज्याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते त्यांनी काही गुन्हा केलेला नाही आहे, त्यांना खोट्या गुन्ह्यात फसवण्यात आलेले आहे। ते पुरावे आम्ही योग्य वेळी मेहरबान कोर्टात आम्ही दाखल करणार आहेत। असं काही झालं नाही, काही नाही असं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।